महायुती विधान परिषदेचा एकही उमेदवार मागे घेणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. त्यामुळे 9 उमेदवार ठेवण्यावर महायुती ठाम. काँग्रेसचा जिंकलेल्या 14 लोकसभेतील सर्व विधानसभा जागांवर दावा. जिंकलेल्या 14 मतदारसंघातील विधानसभेवर मित्रपक्षांशी चर्चा करण्यास काँग्रेसचा नकार. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1चं कर्ज राज्य सरकार भरणार असल्याची माहिती आहे. MMRDAच्या आढावा बैठकीत निर्णय. विश्वसनीय सूत्रांची माहिती. तर राज्य सरकार कर्जाची 1 रकमी परतफेड करणार. इंदापुरात विधानसभेवरून राजकीय पक्षांमध्ये बॅनर वॉर. भाजप राष्ट्रवादीनंतर राष्ट्रवादी एसपी कडून बॅनरबाजी. शरद पवार साहेब सांगतील तोच इंदापूरचा आमदार अशा आशयाचे इंदापुरात झळकले बॅनर. मायानगरीतील विजय मिरवणुकीनंतर आज विधिमंडळात होणार जगजेत्यांचा सन्मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार खेळाडूंचा गौरव. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. केजरीवालांना जेल की बेल याचा फैसला होणार. बेस्टला इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यास मेघा इंजिनिअरिंगच्या उपकंपनीकडून विलंब. आतापर्यंत 2100 पैकी फक्त 185 बसचाच पुरवठा केल्याचं समोर. ऑगस्ट 2023 होती डेडलाईन. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत आजपासून 2 दिवसीय बैठक. अजित पवारांचा पक्षाचे वरिष्ठ नेते करणार मार्गदर्शन. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन. दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट. दुधाला हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारनं प्रयत्न करण्याची विखे पाटलांची शहांकडे विनंती. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने 150 वकिलांचा सीजीआयला पत्र. केजरीवालांना जामीन देण्यास जाणून बुजून विलंब केला जात असल्याचा उच्च न्यायालयाच्या जजवर पत्रातून आरोप. संसदेमध्ये आज जेलमधून निवडून आलेल्या 2 खासदारांचा शपथविधी होणार. काश्मीरचे रशीद इंजिनियर आणि पंजाबचे अमृतपाल सिंग यांचा शपथविधी. गोखले पुलावरील वाहतुकीला सुरुवात. गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्याचं काम पूर्ण. जुहू अंधेरी दरम्यान प्रवासासाठी मार्गिका खुली. नवी मुंबईमध्ये डाळींच्या भावात मोठी वाढ. आवक घटल्यानं डाळी महागल्या. तूर डाळ 200 तर चणा डाळ 100 पार. कोल्हापुरातील जांभरे मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस. यवतमाळमध्ये पोलीस शिपाई पदासाठी 450 उमेदवारांची रविवारी लेखी परीक्षा. पोलीस शिपाई पदाच्या 45 जागांसाठी 450 जणांची निवड. मुंबईतील पोलीस भरती प्रक्रिया 15 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता. तर शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 7 जुलैला लेखी परीक्षा. लोणावळ्यात 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ. इंद्रायणी नदीवरील बंधारे वाहू लागल्यानं पर्यटकांची गर्दी. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा. शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची लागवड. मात्र तुरळक पावसामुळे शेतकरी चिंतेत. माऊलींची पालखी जेजुरीतून वाल्हेकडे मार्गस्थ. येळकोट जय मल्हारच्या गजरात पालखी सोन्याच्या जेजुरीतून रवाना. संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमध्ये प्रवेश करणार. बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीमध्ये पालखी आज मुक्कामी असणार. बदलापूरमध्ये आज पाणी पुरवठा बंद. विद्युत अभियांत्रिकी कामासाठी पाणी पुरवठा बंद. तर दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणी येणार. मनोज जरांगे पाटील उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर. जरांगे मराठवाड्यातील मराठा समाजाशी साधणार संवाद. हिंगोलीमध्ये जरांगेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी. मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज. पावसासाठी पोषक वातावरण असल्यानं मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. जालन्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षकांचं धरणे आंदोलन. लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा शिक्षकांचा पवित्रा. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे 85 रस्ते वाहतुकीसाठी बंद. हवामान खात्याचा शिमला कार्यालयाकडून ऑरेंज अलर्ट जारी. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुरानं हाहाकार. आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.